सोने खरेदी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही जर आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय मदत करू शकतो। तुम्ही जर 18 कॅरेटचे सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुम्ही जर 22 कॅरेट सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुम्ही शुद्ध 24 कॅरेट सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सध्याच्या घडीला आज भाव काय आहेत याची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, विशेष रिपोर्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। जागतिक अर्थकारणामध्ये सध्या एक नवीनच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे सोन्याचा उसळलेला भाव केवळ हा दरवाढीचा आकडा नाही तर गुंतवणूकदाराच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक आर्थिक घडामोड आहे। कल्पना करा, आज तुम्ही ज्या किमतीला सोने खरेदी करायला घाबरताय तीच किंमत उद्या कदाचित तुम्हाला स्वप्नात देखील वाटू लागेल। एक असा काळ जवळ येतोय जिथे सोन्याचे भाव तुमच्या कल्पनेपलीकडे झेप घेणार आहेत। हा केवळ सोन्याचा तुकडा नाही तर येणाऱ्या आर्थिक महायुद्धाचं ते एक अमुक शस्त्र ठरणार आहे। पण हे सगळं घडतंय कसं का? अचानक सोन्याने आपला मोर्चा लाखाच्या पार नेलाय आणि हे नक्की कुठे थांबणार आहे? आजच्या या विशेष भागात आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत, तो तुमच्या गुंतवणुकीचा आणि पूर्णपणे दृष्टिकोन बदलून टाकेल। जगाच्या पाठीवर सध्या काही घडामोडी घडत आहेत ज्याचा थेट संबंध तुमच्या खिशाशी आणि तुमच्या कपाटातल्या सोन्याशी। ही केवळ दरवाढ नाही तर एका मोठ्या आर्थिक क्रांतीची ही या ठिकाणी नांदी आहे। सध्या सोन्याचा भाव ऐकला की सर्वसामान्य काळजाचा ठोका चुकतोय, पण खरी खळबळजनक बातमी तर पुढेच आहे। अमेरिकेचे दिग्गज मार्केट आणि रणनीतिकार अन यार्डने देखील वर्तवलेल्या अंदाजानुसार ऐकून तुम्हाला धक्का बसेल। त्यांच्या मते 2029 ते 2030 पर्यंत सोन्याचे भाव प्रति तोळा 3 लाखापर्यंत पोहोचू शकतात। आंतरराष्ट्रीय दरामध्ये सोन्याचं पाहायला गेलं तर 10,000 प्रति डॉलर अंशाचा टप्पा देखील गाठण्याची या ठिकाणी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्ही जे सोनं महाग म्हणून टाळताय ते पुढील 5 वर्षात तुमच्या संपत्तीला तिप्पट वेगाने वाढवू देखील शकतं। हा अंदाज केवळ हवेत गप्पा मारणार नाही तर त्यामागे जागतिक बाजारपेठेतील अत्यंत गुंतागुंतीची आणि भीतीदायक गणिती दडलेले आहेत। गोल्डमॅन आणि जेपी मॉर्गन यासारख्या जागतिक संस्थांनी देखील सोन्याच्या या बुल रन बद्दल सकारात्मक संकेत देखील दिलेले आहेत। जेव्हा आपण या महागाईच्या आकडेकडे पाहतो तेव्हा प्रश्न उरतो, हे भाव वाढण्यामागे नेमकी कारणे कोणती आहेत? अदृश्य शक्ती कोणती काम करत आहे? तर हे देखील समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। सध्या अमेरिकन डॉलरची कमकुवत होत असलेली पकड आणि अमेरिकेल फेडरल रिझर्व्ह कडून होणारी व्याजदर कपात या सोन्याला प्रचंड बळ देत आहेत। जेव्हा तेव्हा कागदी चलनावरचा विश्वास उडू लागतो तेव्हा जग पुन्हा एकदा सोन्याच्या कुशीत विसावत असतं। रशिया, युक्रेन आणि मध्य पूर्वेकडील युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिरता तसेच जपानने वाढवलेले व्याजदर यामुळे जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करत आहेत। चीन आणि भारत सारख्या देशाच्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या 2 वर्षात विक्रमी सोने खरेदी केलेली आहे। ही केवळ दरवाढ नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेत येणाऱ्या मोठ्या वादाची पूर्वसूचना आहे, ज्यामध्ये सोन्याचा भाव आकाशनाला गवस निघालेला आहे। ही परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला सोन्याच्या प्रवासाचा थोडा इतिहास तपासावा लागेल। आता थोडं भूतकाळात डोकावून पाहिलं तर ही वाढ किती भयानक आहे याची परिस्थिती येते। 2015 साली आठवून पहा, जेव्हा सोन्याचे प्रतिभाव तोळ तुम्हाला पाहायला गेलं तर जवळजवळ 24,931 रुपये तेव्हा दर होता। तर आज 10 वर्षांनी आज पाहिलं तर तो थेट आपल्याला 1,37,000च्या घरात पोहोचलेला आहे। गेल्या डिसेंबरमध्ये 78,000 वर सोनं एका वर्षात लाखाचा टप्पा पार करून पुढे निघालेला आहे। ही ऐतिहासिक वाढ सांगते हा काळ बदलला तर या मौल्यवान धातूची किंमत कधीच कमी झालेली नाही। उलट प्रत्येक संकटात सोन्याने स्वतःला सिद्ध केले। गेल्या 100 वर्षाच्या इतिहासात कधीही घडलं नव्हतं एवढ्या वेगाने सोन्याने गेल्या 18 महिन्यात प्रगती केलेली आहे। जे पाहून अनुभवी गुंतवणूकदारी थक्क झालेत आणि 10 वर्षापूर्वी केलेली गुंतवणूक आज 6 पट वाढलेले। हे समीकरण पाहता सोन्याचा सुवर्ण काळ इतर गुंतवणुकीच्या तुलनेत किती सरस आहे हे स्पष्ट आता या ठिकाणी होत आहे। या वेगामुळेच इतर व सर्व गुंतवणुकीचे मार्ग आता पिके पडू लागलेत। जर आपण परताव्याचा विचार केला तर 2025 वर्ष सोन्याच्या खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ ठरलाय। जिथे शेअर बाजारातील सेन्सेक्स गेल्या वर्षभरात संत गतीने वाढ दाखवली तिथे सोन्याने तब्बल 37% म्हणजे 37% परतावा देऊन सगळ्यांना मागे टाकले। आता गुंतवणूक केवळ दागिन्यापुरती मर्यादित राहिली नाही तर सोन्याच्या एटीएम मध्ये झालेली 64 अब्ज डॉलरची ही गुंतवणूक सिद्ध करते की लोक आता अगदी गुंतवणुकीच्या सोन्यावर जास्त भर ठेवत आहेत। सोन्याची मागणी केवळ दागिन्यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती एका जागतिक आर्थिक सुरक्षेचे प्रतीक देखील बनलेलं आहे। पण या परताव्याच्या पलीकडे जाऊन सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धती कशा बदलायच्या आहेत हे पाहणे देखील तुम्हाला उत्सुक ठरेल। बदलत्या काळानुसार आता सोने केवळ घरातील तिजोरीत ठेवण्याची वस्तू राहिलेली नाही
तर ते गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय समोर आलेले आहेत। भारत सरकारने सुरू केलेले पाहायला गेलं तर सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स हा सध्याचा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग मानला जातो। यात तुम्हाला सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा मिळतोच, पण सोन्याच्या शुद्धतेची देखील करण्याची किंवा सोनं चोरल्या जाण्याची भीती राहत नाही। शिवाय सरकार तुम्हाला तुम्हाला दरवर्षी 2.5% व्याज देखील देते, जे प्रत्यक्ष सोनं खरेदी केल्यावर ते तुम्हाला मिळत नाही। त्यासोबतच डिजिटल गोल्डचा पर्याय सध्याच्या तरुण पिढीला आकर्षित करतोय, जिथे तुम्हाला केवळ 1 रुपयापासून ती सोन्याची तुम्ही खरेदी करू शकता। हे पर्याय सोयीचे आहेत, जे तुम्ही गुंतवणुकीच्या एक वेगळी दिशा ठरतात, ज्यामुळे तुमची मूळ संपत्ती सुरक्षित राहून त्यामध्ये वाढ होत राहते। पण हे सर्व करत असताना काही महत्त्वाच्या धोक्यादेखील दुर्लक्ष करून चालणार नाही। मात्र झळाळी सोबतच एक सावधगिरीचा इशारा देखील समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। कोणतीही वस्तू जेव्हा इतक्या वेगाने वाढते तेव्हा त्यात करेक्शन म्हणजेच किमतीत अचानक घट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। बाजारातील काही जाणकार सांगतात की सोन्याची ही तेजी जागतिक तणावावर आधारित आहे, त्यामुळे तणाव कमी झाल्यास किमतीत तात्पुरती घसरण होऊ शकते। त्यामुळे डोळे झाकून गुंतवणूक करण्याऐवजी आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे। भारतीय परंपरेनुसार आपण सणासुदीला थोडं सोनं खरेदी करत असतो, पण शहाणपण आज पुकारा गेलं तर आजच्या काळात सर्वात जास्त उपयोगी ठरणार आहे। एक मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा गोल्ड SIP सारख्या पर्यायाचा विचार करून नियमितपणे केलेली छोटी गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील आर्थिक संकटात एक भक्कम आधार देऊ शकते। सोनं हा केवळ एक दागिना नाही, तर तुमच्या कष्टाच्या पैशाचे रक्षण करणारा एक कवच आहे। येणारा काळ अनिश्चिततेचा आहे आणि अशा काळात सोन्याची चमक अधिकच वाढणार आहे, हे आता आपल्याला स्पष्ट दिसते। तुम्ही आज सोन्याची गुंतवणूक म्हणून पाहता, ही केवळ महागडी वस्तू म्हणून यावरच तुमचं आर्थिक लक्ष भविष्य अवलंबून आहे। 3 लाखाचा आकडा गाठणं या ठिकाणी इतिहास साक्षी आहे। ज्याने सोन्याला जपलं त्याने सोन्याला कधीच वाऱ्यावर सोडलेलं नाही। त्यामुळे ही एक संधी आहे, एक संकट आहे ओळखून तुम्हाला घेतलेला एक तुमचा निर्णय तुमच्या तिजोरीचा चेहरामोहरा बदलून टाकू शकतो। भविष्यातील या सोनेरी प्रवासासाठी स्वतःला तयार ठेवा, ही तर फक्त सुरुवात आहे। तुम्हाला सोन्याच्या भविष्यातील किमतीबद्दल काय वाटते? तुम्ही गुंतवणुकीसाठी सज्ज आहात का? कमेंट्स मध्ये नक्की कळवा। पुढील भागात भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर सखोल माहितीसह घेऊन येऊया। तर मित्रांनो, आजच्या सोन्याचा दर पाहायला गेलं तर जवळजवळ 18 कॅरेटचं किती, नंतर 24 कॅरेटचं किती, 22 कॅरेटचं किती, याची देखील आपण सध्याच्या आपल्याला पाहायला गेलं तर आपण आज सगळ्यात अगोदर 24 कॅरेटचा दर पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पाहायला गेलं तर 22 कॅरेट 18 कॅरेटचे देखील दर पाहणार आहोत। त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगायचं झालं तर 24 कॅरेटचा सध्याचा दर आहे तो म्हणजे तुम्हाला 100 ग्राम तुम्हाला भेटते ते म्हणजे 1,41,000 रुपये इतका दर आहे। तर तुम्हाला 1 ग्राम खरेदी करायची असेल तर 14,000च्या आसपास तुम्हाला पैसे द्यावे लागतील। त्यानंतर तुम्हाला 10 ग्राम करायचे असेल तर 1,41,000। नंतर तुम्हाला 100 ग्राम तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर कमीत कमी तुम्हाला 14 लाख ते 14.5 लाख रुपये तुम्हाला पैसे मोजावे लागतील। हे 24 कॅरेट दराचे दर होते। तेच त्या थोड्या प्रमाणामध्ये 18 कॅरेटचा जर आपण विचार करायला गेला तर तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 1,30,000 पर्यंत देखील तुम्हाला 10 ग्राम सोन्याचा भाव मोजावा लागेल। त्यानंतर तुम्हाला पाहायला लागले तर 100 ग्राम साठी तुम्हाला 13 लाखापर्यंत देखील पैसे मोजावे लागतील। त्यानंतर तुम्हाला दुसरं पाहिलं तर 22 कॅरेटचा जर विचार केला, 18 कॅरेटचा जर विचार केला तर कमीत कमी तुम्हाला त्याच्यासाठी 1,20,000 तुम्हाला 10 ग्राम साठी पैसे मोजावे लागतील। 1 ग्राम साठी तुम्हाला 13,000 पर्यंत 18 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील। त्यानंतर तुम्हाला 18 कॅरेटचा तुम्हाला 100 ग्राम तर घ्यायचा आहे तर तुम्हाला 12 ते 12.5 लाख पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे मोजावे लागतील। मित्रांनो, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा आजचा सोन्याचा दर काय हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका। आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।